धावांचा होतोय श्री गणेशा। पुढचा चेंडू पुन्हा एकदा फटका फसलाय, फटका हवेमध्ये क्षेत्ररक्षक अनिकेत कांबळे चेंडू खाली येतोय, होते चूक अनिकेत यांच्याकडून चेंडू निघून जातोय सरळ सीमा रेषे बाहेर येतोय। बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका, चौकार दिला जातो, ज्याने अष्टपैलू कामगिरी केली आणि नक्कीच आपल्या संघाला विजय खेचून आणला। शुभम गाडगे याचा टास्क बॉक्स मध्ये नक्कीच आकाश काटेसर यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच चा किताब दिला जाईल। शुभम गाडगे आपल्या अष्टपैलू खेळीबद्दल। पुढचा चेंडू सागर यांचा फुलटा चेंडू, रोहित होते, रोहित यांच्या माफ करा स्वप्नील होते, स्वप्नील यांच्या डोक्यावरून निघून जातो चेंडू सरळ सीमा रेषे बाहेर। इथे मात्र पाहायला मिळते चौकारांची हॅट्रिक, काय कमालाची फलंदाजी पाहायला मिळते सुशांत यांच्या बॅट मधून। लागोपाठचा तिसरा चौकार येतोय। पुन्हा एकदा फटका खेळलाय लेग स्लिपच्या दिशेने, चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि या षटकातील लागोपाठचा चौथा चौकार येतोय सुशांत यांच्या बॅट मधून। आता मात्र सागर कांबळे यांच्यावरती आक्रमण होतंय, लागोपाठचा चौथा चौकार। कमालीची फलंदाजी पाहायला मिळते। सागर कांबळे आता मात्र सागर कांबळे यांच्यावरती हल्ला चढवला अक्षरशः सुशांत यांनी। लगातारचे 4 चौकार आले, 5वा येईल का पाहायचा आहे। नाही, यावेळी मात्र बोट फिरली जात आहे सागर यांची चेंडूवरती। थोडासा पडल्यानंतर चेंडू थोडासा शरीरयष्टीला चाटून जात सुशांत यांना। लागोपाठचा 4 चौकारानंतर कमबॅक केले सागर यांनी। पुढचा चेंडू सागर यांचा, महेंद्र साळुंके मुंबई पोलीस फक्त स्लिप मध्ये दिशा दिले आणि एक धाव मिळेल महेंद्र आणि फरतरवाडी खोनोली संघाला। षटक संपते, षटक समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते 18च्या घरामध्ये बिनबाद 18। एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल खोनोली फरतरवाडी संघासाठी। डावाची सुरुवात करता येतात सुशांत आणि महेंद्र। नक्कीच मात्र पाहायला मिळेल इथून पुढे कशा प्रकारची फलंदाजी होते। येणारे 3 षटक आणि 3 षटकामध्ये किती धावांचा पल्ला गाठतोय हा संघ पाहायचा आहे। आता मात्र गोलंदाजीसाठी पाचारण करतोय कर्णधार रोहित सोमाडे, मॅन फ्रॉम धायटी, एक अष्टपैलू खेळाडू ज्या नावाची चर्चा सातत्याने या सह्याद्री असोसिएशन मध्ये होत असते। तोच रोहित सोमाडे गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय। समोर मात्र पाहायला मिळेल फरतरवाडी संघाचा एक हुकमी एक्का महेंद्र साळुंके मुंबई पोलीस। मजा येईल। पहिला चेंडू रोहित यांचा, आसाम महेंद्र वाईट चेंडू पहिलाच यष्टांपासून थोडासा दूर होते, दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते। वाईट +1 एकूण 2 धावा मिळतील या चेंडूवरती। आता मात्र स्ट्राइक वरती येत आहेत सुशांत।
पहिल्या षटकामध्ये 4 चौकार लगातार खेचले होते ते सुशांत पाहायचं आहे रोहित यांच्या विरोधात कशी फलंदाजी करता येतं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु रोहित यांची या चेंडूवरती बोटे फिरता येतं चेंडू येते निर्धाव यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळते अक्षय पेंडारे पुढचा चेंडू रोहित यांचा फटका चांगला फटका हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे क्षेत्ररक्षक तिथे कोणती चूक करणार नाही आता मात्र सुशांत यांना माघारी परतावं लागेल पहिला धक्का पहिला हादरा लागतोय खोनोली फरतरवाडी संघाला आणि सुशांत यांची जागा घेतली तर आता मात्र बॅटरचं नाव काय सचिन रोहित टू सचिन पुन्हा एकदा रोहित यांच्या नक्कीच जाळ धडकतोय चेंडू येते निर्धाव जादूगार फिरकीचा जादूगार रोहित सोमाडे म्हणून ओळख पुन्हा एकदा यावेळी मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न आणि तो यशस्वी देखील होतोय एकदा मिळेल नक्कीच सचिनानी संघाला सातत्याने चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहे तर रोहित सोमाडे बोटे फिरतायत जादूगार फिरकीचे आता मात्र पुन्हा एकदा तोच प्रयत्न आणि अक्षय पेंडारे विकेट मागचा MSD कोणती चूक करत नाहीत आणि महेंद्र साळुंके यांना यष्टीजित करतायत माघारी परतावं लागेल स्वस्तामध्ये महेंद्र साळुंके यांना पाहायला मिळते नक्कीच सातत्याने यष्टन मागे उभे पाहायला मिळतात अक्षय पेंडारे चांगले यष्टीरक्षण म्हणावे लागेल महेंद्र साळुंके यांना माघारी परतावं लागेल आणि आता जागा घेता येता फरतरवाडी गावचा उभारता खेळाडू किशोर साळुंके पुन्हा एकदा रोहित सोमाडे यांची बोटे फिरतायत आणि येतोय चेंडू निर्धाव षटक संपते षटक समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते 21च्या घरामध्ये 2 बाद 21 चला स्पीडअप घ्यायचंय पंच सूचना द्या वारंवार आपलं देखील सहकार्य हवंय मार्क मध्ये पाचारण केलं जाते आता मात्र या धायटी संघाचा नन्ना मुन्ना जादूगर अनिकेत कांबळे नक्कीच वयाने सर्वात लहान असलेला हा खेळाडू धायटी संघाचा पहिला चेंडू अनिकेत यांचा इथे मात्र पुन्हा एकदा बोटे फिरवले जातात आणि सापळा रचला होता सापळ्यामध्ये अडकला जाते फलंदाज सचिन काय कमालीचं क्षेत्ररक्षण
आपल्या संघाचा दिल जिंकून दिलाय. काय कमालीची गोलंदाजी, पहिल्या मॅच मध्ये देखील कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच तोच प्रयत्न या षटकामध्ये देखील पाहायला मिळते. पहिला चेंडू मध्ये विकेट मिळवून दिले सचिन यांची आपल्या संघाला. नवीन बॅटर अक्षय, पुन्हा एकदा फलंदाज फक्त बघतच उभा राहावा लागेल. फलंदाजाला चेंडू निघून जातोय सरळ यष्टीरक्षक अक्षय पेंढारे यांच्या हातामध्ये. चेंडू ते निर्धाव. काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते अनिकेत कांबळे. नक्कीच रोहित सोमोडे यांच्याकडून नक्कीच प्रशिक्षण घेतलेले दिसतंय. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू फिरवला होता चेंडू हवेमध्ये आणि इथे मात्र स्वप्नील तोडकर कोणती चूक करत नाहीत. संघाला अनिकेत, छोटा पॅकेट बडा धमाका. यावेळी मात्र चेंडूला ओळखलं आणि काय पाहायला मिळते ते मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मित्रांनो. राहुल पाटील मुंबई पोलीस यावेळी मात्र सीमारेषेजवळ होते. आपल्या उंचीचा फायदा पुरेपूर घेतलाय राहुल पाटील यांनी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो या क्षेत्ररक्षणासाठी. राहुल पाटील मुंबई पोलीस वयाच्या रुजू झाले. आपलं स्वप्न, आपलं जिद्द आणि आपला मेहनत या तिघांच्या सचोटीने नक्कीच ते मुंबई पोलीस मध्ये रुजू झाले होते. एका धावेवर समाधान मानावे लागेल किशोर यांना. अनिकेत मात्र या षटकामध्ये पूर्णपणे हवी ठरतायत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अनिकेत कांबळे यांची. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी अनिकेत सांगतात मी आता नाही खेळून देणार. चेंडू येते निर्धाव. षटक संपते. षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 25च्या आगारामध्ये. विलास तावळे गोलंदाजी मार्फत पाहायला मिळतात चौथं षटक हाताळण्यासाठी. हॅलो, यानंतर होणारी मॅच आम्ही अनाउन्स करणार आहोत, त्याची देखील नोंद घ्यायची आहे. बाबळवाडी
केंजळवाडी दोन संघ एकत्रितरित्या खेळ करतील आणि जळवाडी डफळवाडी दोन संघ एकत्रितरित्या खेळ करतील याची देखील नोंद घ्यायची आहे. यानंतर होणारी मॅच असेल टॉस केला जाणार आहे. आत्ताची एक धाव आहे ना पंच. थँक्यू. पुढचा चेंडू विलास यांचा आकुट टप्प्याचा इट्स मॅक्झिमम आउट ऑफ द पाक येतोय खणखणीत दणदणीत अध्यक्ष चषक. षटकार षटकार षटकार. पुढचा चेंडू विलास यांचा पडल्यानंतर चेंडू खूपच बाहेर जातोय. पंच सांगतायत वाईट चेंडू. एक अतिरिक्त धाव मिळून जाईल. पुढचा चेंडू तोच प्रयत्न होता परंतु खराब चेंडू. स्वप्नील तोडकर येत आहेत. नक्कीच थोडस मार्गदर्शन करतील. नक्कीच रोहित देखील प्रोत्साहित करतायत विलास यांना. टेन्शन घेऊ नको, बिंदास गोलंदाजी कर. पुढचा चेंडू विलास यांचा यॉर्कर पद्धतीचा चेंडू. चांगला चेंडू खेळून काढला अलॉंग द कार्पेट. स्वप्नील येत आहेत चेंडू वरती. एका धावेवर समाधान मानावं लागेल. चांगली फेकी मानावी लागेल स्वप्न यांची. डायरेक्ट अक्षय पेंढारे यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. चांगला चेंडू हाताळताना पाहायला मिळत आहेत. यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळताना पाहायला मिळत आहेत विलास. पुढचा चेंडू विलास यांचा सामना करतील किशोर साळुंके फरतरवाडी. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळताना पाहायला मिळत आहेत किशोर. फक्त बॅटची हवाच दाखवत आहेत आपल्या, परंतु चेंडू काही सीमारेषेबाहेर पाठवत नाहीत. आता मारलाय मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. स्वप्नील तोडकर पुन्हा एकदा काय फेकी, कमालीची फेकी म्हणावी लागेल. चांगली फेकी, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल स्वप्नील तोडकर यांचा. गेम इज ऑन. नक्कीच रंगतदार सामना होईल मित्रांनो, यात शंका नाही. पाहायला विसरू नका अध्यक्ष चषक 2025 पर्व पहिल्या आकुट टप्प्याचा चेंडू. फुल पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, हाय अँड सम अध्यक्ष चषक. षटकार षटकार षटकार.
सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचं दुसरं मोठं नाव शुभम जाधव. अक्षय सावंखे टू बॅटर रोहित सोमर्डे. हलक्या हाताने फक्त दिशा दिली जाते. शफल होते, ऑब्स्टिक वरती होते, फक्त दिशा मिड विकेट रिझन वरती एक सिंगल रन आणि या सिंगलने पाठलाग सुरू केला जातोय. ध्येयाचा ध्येय असेल या मॅच मध्ये 43 रन. 4 ओव्हर मध्ये 43 धावा बनवायचे आहेत मित्रांनो. त्यासाठी शुभम जाधव उर्फ लाल्या आणि त्याच्या समेत आपण पाहतोय रोहित सोमर्डे मैदानाच्या आतमध्ये डकआउटचा विचार करायला गेला तर अजून अक्षय पेंढारे आपण पाहतोय स्थित आहेत. आणि त्यातल्या त्या दरम्यान आपण पाहतोय टीम एम्पायर धायटी संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू भारतीय सेनेत आपण पाहतोय रुजू असलेला खेळाडू अर्थातच विजय दादा यांचा देखील आज वाढदिवस आहे. तुम्हाला मी सह्याद्री क्रिकेट असोसिएशन संपूर्ण पाटण तालुका टेनिस क्रिकेट माझ्या वैयक्तिकरित्या देखील तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. अशीच तुम्ही देशाची सेवा करा, स्वतःची काळजी देखील घेत घ्या. विश यू हॅपी बर्थडे विजय दादा. थँक्यू. आता जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. यावेळी मात्र पाहायला गेले तर सिंगल रन येते आणि संघाची धाव संख्या 2 बॉल कंप्लीट होत असताना धाव फलकावरती 2 धावा पाहायला मिळतात. मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. निलेश सर काय बोलाल? 43 धावांचा पाठलाग करायचा आणि या दरम्यान रोहित सोमर्डे आणि शुभम जाधव इन ऍक्शन मध्ये आपण पाहतो. पुढील बाजूने अक्षय सावंखे देखील आहे. नक्कीच सर मजा येईल सामन्याला. हल्ले प्रति हल्ले होतील. आता मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय त्यात यश देखील मिळते. गिरी धाव पूर्ण दुहेरी धावेवर समाधान मानावं लागेल. नक्कीच रोहित सोमर्डे चांगला फटका मानावा लागेल. अक्षय यांची रणनीती ओळखली आणि फक्त रिव्हर्स ला दिशा दिली. फक्त रोहित यांनी चांगला फटका. गेली एक हंगामापासून आपण पाहतोय रिव्हर्स शॉटचा जो पर्सेंटेज आहे रोहित सोमर्डे यांचा तो जवळपास संपूर्ण मॅच मध्ये पाहायला गेलं 50% फटके आपण रिव्हर्सच्या माध्यमातून घेतले जातात. त्यामधील जवळपास 80% फटके यशस्वी झालेत. का बोललं जाणार नाही याला ट्रेडमार्क शॉट रोहित सोमर्डे यांचा. नक्कीच सर फक्त रोहित सोमर्डे चांगला फटका. चेंडू हवेमध्ये फटका फसलाय. चेंडू खाली महेंद्र साळुंके कोणती चूक करत नाहीत. पहिला झटका लागतोय रोहित सोमर्डे यांच्या. एग्रेशन पाहायला मिळालं अक्षय सावंखे यांचं. का नाही पाहायला मिळणार? कारण की रोहित सोमर्डे सारखा मोठा बॅटर त्यानं मिळवले त्याच्या स्पेल मध्ये विकेट. महेंद्र सावंखे आले सेफ हँड्स कॅच कंप्लीट आणि यावेळी रोहित सोमर्डे यांची विकेट मिळवली जाते. चेंडूने मात्र उंची गाठली होती आणि उंची गाठत असताना आपणास पाहायला गेलं तर कॅच मात्र कंप्लीट केली जाते. आता विकेटचं पतन 43 धावांचा पाठलाग करत असताना पहिला गडी बाद झाला. आता बाजू कोण सांभाळणार? नक्कीच आका सर चर्चा करत आपण रिव्हर्स फटक्याबद्दल. टेनिस क्रिकेट मध्ये नक्कीच आता मात्र रिव्हर्स फटका हा सामान्य फटका मानला जातोय. जिथे प्रत्येक फलंदाज रिव्हर्स फटका हा आपल्या आवडीने अपील परंतु पंचांवर कोणताही दबाव नाही. चेंडू येते निर्धाव आणि नक्कीच रिव्हर्स फटका हा प्रत्येक फलंदाजाच्या ताफ्यामध्ये असला पाहिजे असं प्रत्येक फलंदाजाला वाटतं आणि तोच आपल्या असोसिएशन मध्ये देखील भरपूर फलंदाज प्रयत्न करतात. ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित केली अर्थातच रामजी सावंत विद्यमान अध्यक्ष या संपूर्ण संघटनेचे आपण पाहतो. त्यांचे मोठे बंधू अगदी त्यांच्यापासून आपण पाहतो आयुष्याचे धडे रामजी सावंत यांनी गिरवले. अर्थातच आपण पाहतो रामजी सावंत यांचे मोठे बंधू मान्य सन्मान्य आदरणीय श्रीमान संतोष दादा तुमचं देखील या स्पर्धेमध्ये मी मनापासून सरसे स्वागत करतो. आपणास विनंती करतो या आणि व्यासपीठावरती आमच्या आसनस्थ व्हा. संतोष दादा तुम्हाला विनंती करतो या तुम्ही आमच्या व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. मॅचची कहाणी पाहायला गेले तर 1 ओव्हरच्या अखेरीस धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 5 असतील. आता येणारे 18 बॉल आणि विजयासाठी 38 धावांची गरज आहे. येणाऱ्या 18 बॉल मध्ये 38 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील? कोणाला फलंदाजी करावी लागेल? अक्षय पेंढारे की शुभम जाधव? नक्कीच सर संपूर्ण जबाबदारी आता इथून पुढे मात्र 3 षटकामध्ये शुभम जाधव यांना घ्यावी लागेल आणि अक्षयला फ्री खेळून द्यावं लागेल. नक्कीच सामना अडचणीमध्ये अजून आला असता किशोर यांनी जर झेल घेतला असता तर, परंतु किशोर यांनी झेल ड्रॉप केला होता. आता मात्र शुभम यांना संकटमोचक म्हणून खेळावा लागेल जर हा सामना जिंकून द्यायचा असेल तर आपल्या संघाला. पाहूया येणारे 3 षटका मध्ये काय कमाल करतायत शुभम. गोलंदाजी मार्क मध्ये पाहायला मिळते महेंद्र साळुंके. सामना करतील अक्षय पेंढारे. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड या महेंद्र साळुंखे यांनी मिळवलाय. या मॅच मध्ये देखील प्रबळ दावेदार ठरू शकतात का? गोलंदाजी कशी राहणार आहे? स्पेल कसं राहील हे पाहणं गरजेचं आहे.
आडव्या बॅटीने अक्षय पेंढारे ट्रेडमार्क फटका यावेळी किशोर होता चेंडू फीड केला जातोय बॉन्डलाईनच्या आतमध्ये फीड केलाय सेफ असेल एसा चेंडू आतमध्ये फीड केलाय कमालीचं क्षेत्ररक्षण तब्बल 5 धावा सेव्ह करतायत किशोर साळुंके फलंदाजी मध्ये मी काही करू शकलो नाही परंतु क्षेत्ररक्षणामध्ये माझा 100% प्रयत्न करणार आणि ते सार्थ करून दाखवतायत किशोर साळुंके तब्बल 5 धावा सेव्ह करतायत क्रिकेटच्या खेळामध्ये हेच महत्त्वाचं असतं फलंदाजी करणारा फलंदाजी करून जातो गोलंदाजी करणारा गोलंदाजी करून जातो परंतु तो या क्रिकेटच्या खेळामध्ये क्षेत्ररक्षकाचा आहे मित्रांनो कारण की एक धाव तो सेव्ह करत असतो आणि तेच केले किशोरने शुभम जाधव फटका फसलाय चेंडू हवेमध्ये त्या खाली मोठा राखी सुब आहे यावेळी कॅच कंप्लीट केली जाते किशोर साळुंकेच्या माध्यमातून आपण पाहतोय शुभम जाधवची कॅच कंप्लीट करत असताना शुभमचा खेळ देखील संपवला गेलाय यावेळी शुभम देखील नाराज होतोय स्वतःवरती चाललाय माघारी संघ आता अडचणीमध्ये सापडला गेलाय तर कोण येतोय मैदानाच्या आतमध्ये संघ अडचणीमध्ये सापडत असताना होय आलाय या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचा आपण पाहतोय बाहुबली मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय म्हणजेच सतीश जाधव नक्कीच आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय होनोली फरतरवाडी संघाच्या चमू मध्ये कारण शुभम जाधव ही विकेट या विकेटचं महत्व या संघाला माहित आहे किती महत्व मोठं आहे नक्कीच नाराज असतील आपल्या फटक्यामध्ये किशोर आता मात्र कोणती चूक करत नाही एक सुंदर सुलेख असा झेल घेतलाय किशोर यांनी नक्कीच आणि उल्लेख केला सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचा मॅन फ्रॉम बिरेवाडी सतीश जाधव नक्कीच या असोसिएशनचे सदस्य देखील आहेत कमिटी मेंबर देखील आहेत तेच फलंदाजीसाठी मैदानामध्ये आता पाहायला मिळते स्ट्राईक रेट वरती गोलंदाजी मार्फती महेंद्र साळुंके आतापर्यंत देखील चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतात महेंद्र साळुंके पुन्हा एकदा फटका हवेमध्ये फटका फसलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाही अक्षय साळुंके आता मात्र लागोपाठचा दुसरा मोठा झटका लागतोय विरेवाडी धायटी संघाला सतीश जाधव यांच्या रूपाने गरज होती का या फटक्याची विचार करावा लागेल नक्कीच तंबूमध्ये सतीश जाधव यांना लागोपाठचा दुसरा झटका लागतोय जेव्हा आयुष्य अडचणीमध्ये सापडलं जातं तेव्हा मात्र संयम असा डाव टाकावा लागतो मित्रांनो त्यावेळेला मात्र पेशन्स खूप महत्वाचे असतात आता पेशन्स घेऊन मैदानाच्या आतमध्ये कोण येणार आहे कारण की क्रिकेटच्या खेळामध्ये अशक्य असं काहीच नाहीये शेवटच्या बॉल पर्यंत आपण मॅचेस बनवू शकतो शेवटच्या बॉल पर्यंत आपण मॅचेस विजयी देखील होऊ शकतो या कारणाने मात्र पेशन्स असणं गरजेचं आहे आणि संयम असणं गरजेचं आहे आता सलगचे 2 गडी बाद झालेत विरेवाडी संघाचे 2 हुकमाचे एक्के बाद झालेत आणि त्याच दरम्यान आपण पाहतो आता मैदानाच्या आतमध्ये 2 हुकमाचे एक्के आहेत ना ते मात्र आपण पाहतोय टीम एम्पायर धायटी संघाचे आहेत आज मात्र त्यांना त्यांची एम्पायर उभी करायची आहे स्वप्नील तोडकर आणि अक्षय पेंढारे स्ट्रायकिंग एंड वरती स्वप्नील तोडकर नॉन स्ट्राइक अक्षय पेंढारे बॉलिंग मार्क वरती महेंद्र ऑन हॅट्रिक फटका खेळायचे डोवेमध्ये हॅट्रिक बंडी जाईल का या स्पर्धेमधील अध्यक्ष चषक कॅच ड्रॉप होते हॅट्रिक मिस केली जाते विकेट मिस केली जाते आता मॅच मध्ये थोडंसं दडपण बनलं जाईल कारण की हे जे फटके आहेत ते शॉर्ट सिलेक्शन चुकीचं आहे आणि ते मात्र आपण पाहतो त्यांच्या टॅलेंट वरती प्रश्न उठवला जाणार तर त्यांच्या डिप्रेशन वरती त्यांच्या प्रेशर वरती प्रश्न उठवला जाईल कारण की प्रेशर तेवढं बनले गेले त्या कारणास्तव चुकीचे फटके खेळले जातात नक्कीच सर प्रेशर बनलंय आणि दाद द्यावी लागेल नक्कीच महेंद्र साळुंके यांना देखील योग्य टप्प्यावर गोलंदाजी करतायत महेंद्र साळुंके देखील त्यांना देखील दाद द्यावी लागेल त्यांचं देखील कौतुक तेवढं करावं लागेल आता मात्र दडपण फलंदाजावरती असणार आहे अक्षय पेंढारे स्वप्नील तोडकर ही धायटी संघाची सलामीची गोल फटका खेळलाय फटका हवेमध्ये फटका लांबचा आहे मानसरोवर स्टेशनला मानवंदना देणारा हा अक्षय पेंढारे यांच्या बॅट मधून येतोय खणखणीत दणदणीत अध्यक्ष चषक हाय अँड हँडसम रिलीज फटका पाहायला मिळाला अक्षय पेंढारेच्या बॅट मधून प्रेशर बनलं होतं आणि आता मात्र प्रेशर रिलीज केले जाईल संघाची धाव संख्या 13 धावा एक शेवटचा बॉल शिल्लक असेल महेंद्र टू बॅटर अक्षय पेंढारे नक्कीच प्रेशर रिलीज केले या षटकाराने अजून एक आपण पाहतो त्याच दिशेला गोलंदाजाची दशा करणारा हा मॅक्सिमम अक्षय पेंढारेच्या बॅट मधून बजावडी जेवाले सीमा पार काटाकीर हान की बडे दुरा उडेव इतिहास गाडी अक्षय पेंढारे ब्रँडेड षटकार
काय कमालीचे 2 फटके आलेत। नक्कीच या सामन्यामध्ये प्रेशर रिलीज केलाय संपूर्णपणे। जो प्रेशर अगोदर 2 चेंडूवरती आला होता तो संपूर्ण प्रेशर लागोपाठच्या 2 षटकाराने अक्षय पेंढारेने घालून टाकलाय। कमालीची मॅच चालू मैदानामध्ये, पाहायला विसरू नका। अध्यक्ष चषक 2025 पर्व पहिले मित्रांनो। आता विजयासाठी 12 बॉल आणि 24 धाब्यांची गरज आहे। मॅच मध्ये जास्त वेळ नका घेऊ, अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये पेनल्टीला देखील सामोरं जावं लागेल, याची देखील नोंद घ्यायची आहे। पंच वारंवार सूचना करतात तुम्हाला, याची देखील नोंद ठेवा। चला स्पीडअप घ्या मित्रांनो। फरतरवाडी खोनोली संघ, पंच सूचना द्या। नक्कीच सर, 2 षटकार 2 षटकाराने पूर्णपणे सामना पलटी करून टाकलेला आहे। काय कमालीचे स्ट्रोक होते। अक्षय पेंढारे फॉर्म मध्ये आहे। अक्षय पेंढारे सराव करतोय, सरावाचं फळ मिळते अक्षय पेंढारेला। कमालीचे 2 स्ट्रोक होते, पूर्णपणे सामना आपल्या बाजूने झुकवणारे फटके होते। काय सांगाल आकाश सर या 2 षटकारांबद्दल? हे मॅचला कलाटणी देणारे 2 षटकार होते। जे षटकार विराट कोहलीने आपण पाहतोय हरीश श्रॉफ वरती खेचले होते, तसे षटकार काहीसे पाहायला मिळालेत अक्षय पेंढारेच्या बॅट मधून या मॅच मध्ये। स्वप्नील तोडकर, यावेळी स्वप्नील तोडकर आहे, अंतर पार केलं जात आहे का? कॅच कंप्लीट, विकेटचं पतन, बॅटर गॉन, बॅटर आउट होतोय। यावेळी महेंद्र सावंत यांच्या माध्यमातून कॅच कंप्लीट केली जाते। फुलटॉस होता, समाचार घेता आला नाहीये, परंतु नुकसानाला सामोरं जावं जरूर लागलंय। यावेळी आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय राहुल दादा पाटील मैदानाच्या आतमध्ये आता यावेळी एंटर करतील। राहुल दादा पाटील पाहायला एक खरा संघर्ष होत आहे मित्रांनो। प्रत्येकाचं एक आदर्श व्यक्तिमत्व असतं, प्रत्येकाच्या समोर एक आपण पाहतोय आदर्श व्यक्ती ठेवून प्रत्येक जण चालत असतो। मित्र बोलेल राहुल दादा पाटील यांना प्रत्येकाने आदर्श ठेवा आणि आयुष्यामध्ये वाटचाल करत चला, असं एक व्यक्तिमत्व आपण पाहतोय। संघर्ष खूप केला आणि शेवटी आपण पाहतोय संघर्षाला यश मिळतं। त्यातलं एक जिवंत उदाहरण कोण असेल ना, तर राहुल दादा पाटील आपण पाहतोय। फुलटॉस चेंडू आणि आता मात्र महेंद्र सावंत कोणती चूक करत नाहीत। लागोपाठचा दुसरा झटका, तू चल मैं आया, असंच काही म्हणावं लागेल। राहुल पाटील यांच्या माध्यमातून नाराज असतील आपल्या फटक्यावरती। अगोदरच्या षटकामध्ये लागोपाठ 2 विकेट गेल्या होत्या, त्या प्रत्युत्तर पाहायला मिळते या षटकामध्ये देखील। बीमर साठी बीमर साठी आपण पाहतोय टीम एम्पायर दायटी आणि विरेवाडी संघाच्या माध्यमातून वापरला जातोय। थर्ड अंपायर आमच्या सोबत जोडले गेलेत आणि अगदी आपण पाहतोय फेअर डिलिव्हरी आहे, याची देखील नोंद घ्यायची। बॅटर आउट असेल म्हणजे आता पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट्स मिळवण्यामध्ये यश आले। काही गरज असं माझ्या दृष्टिकोनातून मला वाटत आलंय, कारण की अक्षय पेंढारे जर मोठे फटके बनवतोय तर त्याला साथ देणं गरजेचं आहे, त्याला स्ट्रायकिंग एंड वरती आणणं गरजेचं आहे। तर हे केलं जाईल का येणाऱ्या बॅटर कडून? काय बोला निलेश सर? अपेक्षा तर असेल सर, 2 खेळाडू नक्कीच लागोपाठ स्वप्नील तोडकर आणि राहुल पाटील नक्कीच बाद झालेत लागोपाठ, त्यामुळे प्रेशर असेल, पुन्हा एकदा प्रेशर बनलंय विरेवाडी धायटी संघावरती। परंतु अक्षय पेंढारे नॉन स्ट्राईकला उभा आहे, तो लई मध्ये आले आपल्या। फक्त आता सागर कांबळे आलाय, फक्त त्याला स्ट्राईक द्यावी लागेल एका धावेनं, कारण सामना दोन्ही बाजूने आहे मित्रांनो। नक्कीच रंगतदार विकेट हॅट्रिक असेल। रितेश फरतरवाडी संघाचा युवा गोलंदाज स्लोवर चेंडू हाताळताना फक्त दिशा दिले सागर कांबळेने, आणि आता मात्र स्ट्राईक वरती आणलं जातंय अक्षय पेंढारेला। नक्कीच छोटे बंधू विजय पेंढारे इंडियन आर्मी मध्ये कार्यरत असणारे यांचा आज वाढदिवस, त्यांना देखील नक्कीच वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील। पुढचा चेंडू रितेश यांचा, 3 बॉल आणि हा 4था बॉल अक्षय पेंढारे स्ट्रायकिंग गेट वरतून।
बॅट्सविंग केले, चेंडू हवेमध्ये, फटका फसला गेलाय, चेंडू वरती कोण येणार आहे, काय घडेल, काय होईल, यावे कॅच स्टॉप, तू येशील मी येशील आणि वन बाउंड, 4 धावा मिळालेत. होय, प्रयत्न करणारा नशीब कायम साथ देत असते, असं मात्र आपण पाहतोय जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. तू घेशील की मी घेऊ, मी घेईल की तू घेशील, आणि या दरम्यान चेंडू येऊन आदळला जमिनीवर आणि आला तो आला, जखमेवरती मीठ चोळून देखील गेलाय. या 4 धावा आणि या 4 धाव्याने संघाची धावसंख्या आता 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आता विजयासाठी शिल्लक असलेले 8 बॉल, 19 धाव्यांची गरज. 8 बॉल मध्ये बनवायचे आहेत 19 धावा. स्ट्रायकिंग एंड वरतून अक्षय पेंढारे लढतोय. रोहित बाद झाला, तदनंतर शुभम बाद झाला, सतीश बाद झाला, तदनंतर मात्र अक्षय पेंढारे असेल, स्वप्नील बाद झाला. अक्षयवरती नजर आहे, अक्षयवरती जरूर नजर आहे. फटका खेळलाय, चेंडू हवेमध्ये, पुन्हा एकदा फटका फसला गेला. यावेळी महेंद्र असतील, काय घडणार आहे, पुन्हा कॅच कंप्लीट आहे. यावेळी नाही चुका होणार, यावेळी महेंद्र साळुंखे उभा होता या चेंडू खाली, या कारणास्तव चूक काय होणार नाही आणि अक्षय पेंढारेचा खेळ मात्र जरूर संपवला जाईल. या चेंडूवरती एक शेवटचा आशेचा किरण माघारी जाताना पाहायला मिळतोय. बॅक टू दी पेव्हिलियन. अक्षय ज्याच्यावरती संपूर्ण या सामन्याची मदार होती, कुठे मात्र चुकीचा फटका खेळून झेलबाद होते. अगोदरच्या चेंडूवरती झेल सुटला होता आणि नक्कीच पुढचा चेंडू देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु फटका फसला होता. महेंद्र साळुंखे एक सुरेख झेल. नवीन बॅटर विक्रम जाधव, मॅन फ्रॉम विरेवाडी, हा देखील एक मोठा फटका खेळण्यासाठी जाणला जातो. 7 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता असेल या सामन्यामध्ये. रितेश, काय गोलंदाजी पाहायला मिळते. रितेश महत्वपूर्ण षटक, काय फटका खेळलाय, पॉइंट रिजन मध्ये, 1 बाउंस, सीमा रेषे बाहेर येतोय. विक्रम थँक्यू डीजे. आता 6 मध्ये बनवायचे 15. जसा विक्रम मैदानाच्या आतमध्ये आला तो बोलला की जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत विजय मी मिळवणार आहे. असंच काहीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. आता 6 मध्ये बनवायचे 15 धावा. बॉलिंग मार्क वरती राज येत आहे. स्टार्टिंग एंड वरती सागरचा नॉस्टा केंडा, ज्याच्या बॅट मधून आलेल्या चौकार आला तो विक्रम आहे. नॉस्टा केंडा सागर अलंग कार्पेट फटका घेऊन काढला जातो. 1 रन कंप्लीट केले जाईल दुसऱ्या धावेसाठी. जागा सोडली जाईल का नाहीये, विक्रमला स्ट्रायकिंग एंड वरती ठेवणं गरजेचं आहे, तेच केलंय. आता येणारे 5 बॉल आणि विजयासाठी 14 धाव्यांची गरज. विक्रम करू शकतो का? हो तर करू शकतो, कारण की त्याने असले कारनामे भरपूर वेळा केलेत. विरेवाडी संघाचा फिनिशर म्हणून त्याला मानलं जातं आणि पॉवर आहे त्याच्याजवळ आणि त्याच पॉवरचा फायदा तो घेणार आहे काय मॅच मध्ये. 5 मध्ये 14 धाव्यांची गरज आहे. नक्कीच विक्रम ते करू शकतात, त्याच्यामध्ये क्षमता आहे. या अगोदर देखील एक भरपूर धाव विक्रम यांनी तो विक्रम केला, परंतु आता पाहूया आता तो विक्रम करतील का. फटका चांगला आहे, फटका हवेमध्ये, फटका उंचच्या उंच, चेंडू निघून जात आहे सरळ सीमा रेषे बाहेर. विक्रम आहे, विक्रम बोलतोय अजून मी जिंकलो नाहीये आणि माझी शर्यत संपलेली देखील नाहीये. ज्याच्या बॅट मधून तब्बल आपण पाहतोय 2 चेंडू मध्ये 10 धावा आले तो विक्रम आहे स्ट्रायकिंग एंड वरती. आता येणारे 4 बॉल आणि विजयासाठी हवेत 8 धावा. 4 मध्ये 8 धावा बनवायचे आहेत. एक मोठा फटका, काम फिनिश, असाच काही विचार चालला असेल का? होय, विचार काही चालू, परंतु विक्रम बोलतोय मला जिंकायचं आहे, माझ्या संघाला जिंकायचं आणि ट्रॉफी वरती नाव कोरायचं आहे. यासाठी प्रयत्न केला जाईल विक्रमचा स्ट्रायकिंग एंड वरतून. अंगावरती 4 आणणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते, एक थरारक मॅच आपल्याला पाहायला मिळते. 4 मध्ये 8 बॅट्सविंग केले, चेंडू हवेमध्ये, फटका फसला गेला. या विषयापासून दूर आणि त्यामध्ये आलं यश. विक्रमची मिळाले विकेट. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट. वेलकम डीजे.
एकास एक. आता 3 मध्ये 8 धाब्यांची गरज आहे आणि हा चेंडू खूप महत्वाचा आहे आणि हाच महत्वाचा चेंडू खेळण्यासाठी या संघाचा बॉलर होता, परंतु आता या मॅच मध्ये बॅटिंग करावी लागेल मित्रांनो. म्हणून तर आयुष्यामध्ये बोललं जातं की प्रत्येकाने ऑलराऊंडर असावं, प्रत्येक क्षेत्रामध्ये असावं, प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी असावी. आता तेच करावे लागेल अनिकेतला देखील. 3 मध्ये 8 बनवायचे. हलक्या हाताने खेळून काढला जातोय, कॅप मध्ये खेळून काढला. 1 रन कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा कॉल असेल, दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. फिकी केली जाते. आता येणारे 2 बॉल विजयासाठी 6 धाब्यांची गरज. सामने कंपल्सरी चेस पाहायला मिळतील, याची देखील नोंद घ्यायची आहे. रंगतदार सामना. 2 चेंडू 6 धावा. मजा येईल. 6 धावा, 2 चेंडू, 2 चेंडू 6 धावा. राज साळुंके आपला अनुभव पणाला दाखवतात का पाहूया. अनिकेत कांबळे. फटका, चांगला फटका हवेमध्ये. नो मॅच लँड मध्ये चेंडू आहे. महेंद्र साळुंके चेंडूवरती येत आहेत. तोपर्यंत 1 धाव पूर्ण, 2 धाव पूर्ण. तिसरी होईल का? आणि इथे मात्र धावचित होते फलंदाज सागर कांबळे. 2 धाव मिळत आहेत नक्कीच या चेंडूवरती. एक चेंडू मध्ये बनवायचे आहेत आता धावा 4. जर ती धाव बनली असती तर समीकरण आता 3 वरती येऊन ठेपलं असतं, परंतु थोडासा लेट रनअप आणि हेच गोष्ट मागात पडली जाईल का टीम विरेवाडी धायटी संघाला. धावणं गरजेचं आहे. एक धाव महत्वाची आहे मित्रांनो. 1 मध्ये 3 असत्या तर सेट बॅटर आपल्या स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळाला असता. आता मात्र आपण पाहतोय कहाणी वेगळी आहे. नवीन बॅटर नौका फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळेल, जो मात्र त्याचा या मॅच मधील पहिला बॉल फेस करणार आहे. म्हणजे यासाठी थोडंसं अवघड पडेल. विलास स्ट्रायकिंग एंड वरती आपणास पाहायला मिळतो. लेफ्ट हँड बॅटर आहे. आता चेंडू कोणता हाताळायचा. चेंडू जर शरीरावरती फिकी केला तर खरपूस समाचार घेतला जाऊ शकतो. चेंडू जर स्लॉट मध्ये आला तर त्याला बाहेर देखील पाठवलं जाऊ शकतं, कारण की तो लेफ्ट हँड बॅटर आहे. सगळी सूत्र मात्र आपण पाहतोय जी लेफ्ट हँड बॅटरच्या बाजूने जाऊ शकतात. म्हणजे एक मोठी आपण पाहतोय चॅलेंज असेल गोलंदाज राज यांच्यासाठी. आपण पाहतो एक मोठं चॅलेंज आहे. हा चेंडू कसा हाताळला जाईल. 1 मध्ये बनवायचे 4. जर 4 बनल्या तर मॅच विजय होणार आहे एम्पायर धायटी आणि टीम विरेवाडी. याची देखील नोंद ठेवायची आहे. चला मॅचला करूया सुरुवात. आणि यानंतर होणारी मॅच पाबळवाडी केंजरवाडी संघ फिल्डिंग साठी तयार राहायचा आहे. जळव डफळवाडी संघ आपण बॅटिंग साठी तयार राहायचा आहे. मिस्टर गॅरी कॅप्टन आणि सचिन जाधव आपणास देखील विनंती असेल. काय होणार आहे. 1 मध्ये बनवायचे आहेत 4 धावा. एक चेंडू 4 धावा. 4 धावा 1 चेंडू. स्ट्राइक वरती विलास तावरे. विलास तावरे हा कारनामा करतील का. या सामन्याचा सुपर हिरो ठरतील का. पाहायचा शेवटचा चेंडू. विलास तावरे की राज साळुंके. फटका चांगला आहे. फटका कॅप मध्ये. फटका निघून जाईल. सीमारेषे बाहेर येतोय. विलास तावरे यांच्या बॅट मधून सामना जिंकवणारा हा चौकार. पाठवणार आहे. हाफ ट्रॅकर आला तर तो जरूर सीमारेषे बाहेर पाठवेल. घडलं काय. एक मोठं चॅलेंज होतं गोलंदाज राज साठी. त्या चॅलेंज मध्ये आपण पाहतोय थोडेसे मागे राहिले. जिंकला तो विलास. म्हणजेच आपण पाहतोय जिंकली ती टीम एम्पायर धायटी, जिंकली ती विरेवाडी संघ. 1 बॉल मध्ये विजयासाठी 4 धाव्यांची गरज असताना आला होता तो माघारून आणि तदनंतर मात्र संघाला घेऊन गेलाय समोरून. या विरेवाडी संघाने आपण पाहतोय टीम एम्पायर धायटी संघ विजय ठरते.